हे बघा, कस्टमरला पॅसेंजरला अजिबात पेशन्स नसतात. आत्ताच मी भाडा उचलला होता आणि म्हटलं व्हिडिओ काढू, लगेच कॅन्सल केला. असे असतात पॅसेंजर. अशी न्यूज, गॅस सप्लाय हिट आफ्टर पाईपलाईन डॅमेज, टॅक्सीज अँड ऑटोज गो ऑफ रोड. मित्रांनो, आज बहुतेक ना मुंबईमध्ये गॅस सप्लाय बंद आहे डॅमेज असल्यामुळे. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, गॅस पाईपलाईनला डॅमेज झालं आहे. हे बघा, 1 किलोमीटर दाखवते 5 मिनिटावरती. तर बघूयात आता, सिग्नल सुटला तर केलं कॅन्सल. हे बघा, केलं कस्टमरने कॅन्सल. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, मी गेलो होतो कुडाळला रिक्षा घेऊन. त्याच्यानंतर खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ घेऊन येतोय, ती पण रिक्षावर अर्निंगची. तर मी आलो होतो 8 तारखेला, 8 नोव्हेंबरला घरी आलो होतो. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटला मित्रांनो. तर आज मी व्हिडिओ बनवतोय. आज तारीख आहे 17 नोव्हेंबर 2025 आणि आता वाजलेले आहे ते बघा 7:55 आणि मी उभा आहे वसंत विहारला. तर आता बघूयात रिक्षावर कशी कमाई होते. बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे. मला तर माहित आहे की कसा आहे धंदा, ते सगळं मला माहित आहे. एवढ्या दिवसात मी व्हिडिओ नाही बनवली, मी आज व्हिडिओ बनवतो बऱ्याच दिवसानंतर. आज टाइम भेटलाय मला, तर मी दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला आज धंदा कसा असणार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहे. तर गॅस मी कालच भरला होता, हे बघा, काल गॅस भरला होता आणि आज 3 गाड्या राहिलेल्या आहेत. तर या 3 गाड्यांमध्ये आता बघूयात दुपारपर्यंत कसा धंदा होतो ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात पुढे. आता असं मी म्हटलं मगाशी की मी वसंत विहारला उभा आहे. तर आता मी ओला, उबेर, रॅपिडो तिन्ही पण ॲप्लिकेशन चालू केलेले आहेत. बघू शकता कसं धडाधड बुकिंग वाजत आहेत. आता बघूयात, आता आपल्याला जो भाडा परवडेल त्यानुसार आपण घेणार आहोत. तर आता पहिलाच भाडा भेटलेला आहे, हिरानंदिनी इस्टेटला जायचं आहे. पिकअप इथूनच आहे, लोकोपवनवरनं. किती 2 मिनिटावरती पिकअप आहे, इथे बाजूलाच आहे. तर तिथून आता पॅसेंजरला पिक करूयात आणि पुढे हिरानंदिनी इस्टेटला सोडूयात. तर पॅसेंजर कॅन्सल करायच्या अगोदर आपल्याला पोचायला लागेल मित्रांनो. तर भेटूयात पुढे. तर आत्ताच पॅसेंजरला त्याच्या ड्रॉप लोकेशनवर सोडलं. मी हिरानंदिनी इस्टेटला आहे आता आणि लगेच मला रॅपिडोवरती मुलुंड ईस्टचा भाडा भेटला. हे बघा, मला दाखवतो. आणि उबरवरती वाचतोय अजून. तर 3 मिनिटावरती पिकअप आहे. तर पॅसेंजरला आता पिक करूयात आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात. आज भाडे मस्त वाजतायत. आता तुम्ही बघितलं उबरवरती पण एक भाडा वाजला. तर कंटिन्यू वाजत राहतात. हे बघा, कस्टमरला पॅसेंजरला अजिबात पेशन्स नसतात. आत्ताच मी भाडा उचलला होता आणि म्हटलं व्हिडिओ काढू, लगेच कॅन्सल केला. असे असतात पॅसेंजर. तर बघूयात आता पुढे कुठला भेटतो. चांगला भाडा भेटला होता मुलुंडचा, तो पण गेला. आता बघूयात. आता पॅसेंजरला अजिबात पेशन्स नसतात. काय घाई असते काय माहिती. बघूयात आता. A few moments later. तर आता उबरवरती उथल सरचा भाडा भेटलेला आहे. आता हा पॅसेंजर कॅन्सल करायच्या अगोदर आपल्याला निघायला लागेल, आपण कॅन्सल करेल. तर बघूयात आता पुढे. मित्रांनो, आत्ताच मी पोचलो इथे पॅसेंजरच्या ड्रॉप लोकेशनवर. पॅसेंजरला सोडलं आणि मी तुम्हाला दाखवतोय बघा आजची न्यूज. गॅस सप्लाय हिट आफ्टर पाईपलाईन डॅमेज, टॅक्सीज अँड ऑटोज गो ऑफ रोड्स.
मित्रांनो, आज बहुतेक ना मुंबईमध्ये गॅस सप्लाय बंद आहे डॅमेज असल्यामुळे. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, गॅस पाईपलाईनला डॅमेज झालंय काहीतरी, त्याच्यामुळे रस्त्यावरती गाड्या जास्त दिसत नाहीयेत. आणि मी तोच विचार करत होतो की आता हिरानंदिनी इस्टेटवरनं येताना मला अजिबात ट्रॅफिक भेटली नाही. मी 15 मिनिटात इथे पोहोचलोय उथळसरच्या इथे कॅसर मिलला. तर 15 मिनिटात इथे पोहोचलो. मी येता येता तोच विचार करतो, गुगल मॅपवर मला अख्खा रस्ता क्लिअर दिसतोय, 15 मिनिटाचा टायमिंग दाखवतोय. म्हटलं असं कसं दाखवतोय. तर येताना कापूरवाडीचा गॅस पंप बघितला तर तो पण बंद होता. आणि सकाळी निघालो तेव्हा मला एक ऑटोवाला पण बोलला की आज गॅस बंद आहेत. तर मला ते म्हणजे असं वाटलं नाही की काय नक्की काय प्रॉब्लेम आहे, असं माहीत नव्हता मला. तर आता मी न्यूज बघितली तर कळलं की पाईपलाईन डॅमेज असल्यामुळे गॅस सप्लाय बंद आहे आणि सगळे इथले गॅस पण बंद आहेत. तर आता ट्रॅफिक पण नव्हती. मी काल गॅस भरून घेतली होती, त्याच्यामुळे आज माझं काम होईल आजच्या पुरता. तर आज नाही चालू झालं गॅस पंप तर उद्या बंद ठेवायला लागेल. बघूयात आता कसं होतंय. रस्ता तर पूर्ण क्लिअर आहे, आज मस्त रस्ता भेटतोय, पण काय फायदा नाही मित्रांनो. जर गॅसच बंद असेल तर धंदा पण करता येणार नाही. आज आहे, आजच्या पुरता होईल. बघूयात आता पुढे कसं होतं. आता इथे मी आलोय, बघूयात इथे कुठला भाडा भेटतो. आता कुठे भेटला एखादा गॅस पंप चालू, आयडिया तर नाहीये, म्हणजे वाटत तर नाहीये की भेटेल असं. मी आहे आता तलावपालीला. तुम्ही बघू शकता समोर तलावपाली आहे बघा. तर मगाशी एक आता भाडा घेऊन आलो मी इथे उबरवरचा. इथे पॅसेंजरला सोडलं आणि बघा अजून भाडे वाजत आहेत, पण ते लांब लांबचे आहेत. अंधेरी वगैरेचा भाडा वाजतोय. तिकडे तर जायचं नाहीये मला, कारण की मी तसं पण जात नाही तेवढ्या लांब. पण आज न जाण्याचं कारण एकदम मोठं आहे. आज तुम्हाला तर माहीतच आहे गॅस पंप सगळीकडे बंद आहे, त्याच्यामुळे एवढ्या लांब जाऊ शकत नाही मी. तर आणि गॅस पंप बंद आहेत त्यामागचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि एक गोष्ट सांगायची होती मला मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जर रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर फक्त कमाई बघून रिक्षा घेऊ नका. मी एवढंच सांगेल तुम्हाला. त्याचं आज जे होतंय, आज जी परिस्थिती आहे ते एक कारण मी तुम्हाला लक्षात घेऊन सांगतोय. असा एकच कारण नाही, अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे तुम्ही फक्त कमाई बघून रिक्षा नका घेऊ असं मला वाटतं. तर आजचं कारण खूप मोठं आहे की आज गॅस पंप बंद आहे दिवसभर. तर कधी कधी असे प्रॉब्लेम्स येतच असतात. कधी धंदा होतो, कमाई होते, कधी नाही होत. रोज रोज दिवाळी नसते. तर एवढंच सांगायचं होतं मला की फक्त कमाई बघून तुम्ही रिक्षा घ्यायचा विचार करू नका. आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी आहेत, बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे धंदा होत नाही, कमाई होत नाही. अशी कारणं पण लक्षात घेऊनच तुम्ही या लाईनमध्ये या. मी असं नाही म्हणत की तुम्ही येऊ नका या लाईनमध्ये, तुम्ही बिंदास या. पण मी जे दाखवतोय ते नीट बघा. म्हणजे कमाई पण दाखवतोय आणि कमाई नाही होत ते पण दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. फक्त कमाईच नाही दाखवत. तुम्ही फक्त कमाईच नका बघू. आणि मेंटेनन्स वगैरे तर असतोच, मी ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतोच व्हिडिओच्या मार्फत माझ्या. म्हणजे रिक्षावरती काय खर्च येतात, काय रिक्षाला खर्च येतो, सर्व्हिसिंगचा वगैरे काय माझे प्रॉब्लेम्स होतात हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. तर तुम्ही फक्त कमाई नका बघू, हे पण बघा. तर एवढंच सांगायचं होतं. आणि आता बघूयात, भाडे तर वाजतात पण लांब लांबचे भाडे वाजत आहेत. पवईचा भाडा वाजतोय बघा. तर बघूयात आता इथून कुठला ठाण्यातलाच कुठला भाडा भेटला तर घेऊयात, नाहीतर बघूयात आज कसा धंदा होतोय काय सांगू नाही शकत. आज गॅस पंप वगैरे बंद आहेत, भाडे तर वाजतायत. बघूयात आता, भेटूयात पुढे. तर आता भेटलेला आहे कासार वडवलीचा भाडा. त्यांनाच पिक करायला जातोय पॅसेंजरला. आता बघूयात, त्यांना ड्रॉप लोकेशनवर सोडूयात आणि
जाता जाता बघूयात आपला कापूरवाडीचा सीएनजी पंप चालू आहे का बघूयात जाता जाता. आता आहे मी कासार वडवलीला. तुम्ही बघू शकता समोर ट्रॅफिक आहे आणि आता वाजलेले आहेत 10:15. सकाळी ट्रॅफिक नव्हती, आता थोडी सुरू झाले, ट्रॅफिक व्हायला सुरू झाले. तर मित्रांनो आता इथे येता येता मी बघितलं खोपटचा सीएनजी पंप चालू होता, पण लाईन एवढी होती ना, भरपूर लाईन होती. आणि कापूरवाडीचा पण चालू होता. आता हे बघा खारचा भाडा वाजतोय, खार वेस्ट, पण आपल्याला तो घ्यायचा नाहीये. तर कापूरवाडीचा पण सीएनजी पंप चालू होता. कापूरवाडी म्हणजे आपला ओसवाल पार्क आहे ना, त्याच्या समोरचा जो सीएनजी पंप आहे ना तो चालू होता. पण काय माहिती गॅस पंप चालू होता का माहित नाही, कारण तिथे लाईन खूप लागली होती. ते मी बघितलं प्रत्येक सीएनजी पंपवर लाईन तर भरपूर लागलेली आहे. चालू आहेत का माहित नाही, खोपटचा चालू होता. आणि बघूयात आता पुढे कसं. आता तर 2 काड्या आहेत, बघूयात जर दुपारपर्यंत कसा धंदा होतो बघूयात. आणि मग गॅस पंपला एखादा गॅस पंप भेटला मला जिथे चालू असेल तर तिथे मी लाईनला लागणार आहे. बघूयात कसा होतोय, म्हणजे कमाई कशी होते ते बघूयात मित्रांनो. आता तर ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. आता भाडा वाजतोय पण तो खारसा वाजतोय, तो आपल्याला घ्यायचा नाहीये. आता उबर वगैरे चालू आहे. मी आपला ओला बंद केला होता कारण मग वाजत राहतं सारखं. मग आता मी चालू केलंय ओला, बघूयात आता कसा भाडा भेटतो. भेटलेला आहे भाडा. पिकअप आहे 1 किलोमीटरवर बघू शकता. आणि समोर सिग्नल आहे, ट्रॅफिक लागलेली आहे. पुढून युटर्न मारून मला लेफ्टला जायचं आहे. हे बघा 1 किलोमीटर दाखवते 5 मिनिटावरती. तर बघूयात आता सिग्नल सुटला तर केलं कॅन्सल. हे बघा केलं कस्टमरने कॅन्सल. बघूयात आता इथे पुढे परत लेफ्टला थांबतो आणि दुसऱ्या भाड्याची वाट बघतो. रॅपिडोवर परत एक भाडा भेटलेला आहे आपला इथला मानपाड्याचा. तर मगाशी जिथे मी उभा होतो याच्या अगोदर जो भाडा भेटला मला, तो भेटायच्या आधी मी जिथे उभा होतो तिकडनंच मला मानपाड्याचा भाडा भेटलाय आता. तर परत आता ट्रॅफिक सिग्नलवरनं युटर्न मारून मी परत आता तिकडेच चाललोय. बघा राईटला इथे मला पिक करायचं आहे पॅसेंजरला. आणि आता समोरून मला युटर्न मारून परत तिथेच यायचं आहे जिथे मी मगाशी उभा होतो. तर मित्रांनो अशी परिस्थिती असते. तुम्हाला वाटत असेल कमाई होते, त्याच्या मागची ही कारणं असतात, मेहनत ही असते. तर मी आहे आता बालकुमला आणि आता वाजलेले आहेत 12 आहे बघा, 12:05 झाल्यात.
आणि इथून मी आता जातोय घरी, कारण आता गॅस राहिलेली आहे बघा, 2 काड्या राहिलेल्या आहेत. त्यात पण मित्रांनो 2 काड्यांमध्ये पण एक काडी आता संपेल थोडी चालवण्यावरती. आता जातो घरी, कारण तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल गॅस पंपची परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणजे वाईट म्हणजे बहुतेक गॅस पंप चालू आहेत पण लाईन खूप आहे, खूप लांबपर्यंत लाईन आहे. आता मी मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, पण इथे ओसवाल पार्कच्या समोरचा जो CNG पंप आहे कापूरवावडीचा, तिथे लाईन खूप लांब गेलेली आहे लाईन. आणि असे मी आज बघितले, आता जिथे जिथे जात होतो तिथे तिथे CNG पंपवरती लाईन खूप मोठ्या लाईन होत्या. खोपटला पण खूप लांब लाईन आहे, परत आपला कापूरवाडीला तर लांब लाईन आहे. आणि मानपाड्याच्या इथे म्हणजे सिनेमॅक्स आहे ना, सिनेमॅक्स मॉल आहे, तिथे जो CNG पंप आहे, पेट्रोल पंप आहे, तिथे पण खूप मोठी लाईन आहे. तर अशी आजची परिस्थिती आहे गॅससाठी. तर आता जातो घरी, संध्याकाळी बघूयात निघेल, गॅस भेटली भरायला तर भरेल, नाहीतर बघूयात पेट्रोलवरच आपल्याला, नाहीतर उद्या बंद ठेवायला लागेल बहुतेक. बघूयात आता कशी परिस्थिती असेल त्यानुसार असेल. तर आता मी तुम्हाला दाखवतो आतापर्यंत किती कमाई झालेली आहे ते दाखवतो. तर आता ओलावरती आहे बघा 89 आणि 126, 89 आणि 126 असे 2 भाडे भेटले ओलावरती. आणि उबरवरती 532 भेटलेले आहेत टोटल. आणि रॅपिडोवरती 138. आणि आपलं मीटरवरती 2 भाडे घेतले होते, हे बघा 56 आणि 112 बघू शकता. तर हे आता टोटल केलेले आहे 1053. 1053 टोटल झालेली आहे. मी गॅस काल भरली होती, त्याच्यामुळे मला आज रिक्षा चालवायला भेटली, तर आज मला घरी जायला लागलं असतं. कारण लाईनमध्ये उभं राहून पण फायदा नाही, कारण खूपच मोठ्या मोठ्या लाईन होत्या. गॅस पंप चालू आहेत का ते पण माहीत नाही, पण लाईन कशासाठी आहे ते पण माहीत नाही. तर आज फुकट गेला असता दिवस गॅस नसती तर. आता बघूया, संध्याकाळी गॅस भरायला भेटली तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर बघूयात कसं होतंय ते. मी तुम्हाला दाखवेलच, आपल्या इंस्टाग्रामवरती डेली रील टाकतो मी, त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवेलच काय परिस्थिती असणार आहे ते. तर तिथे पण फॉलो करा, ठाण्याची रिक्षा म्हणूनच नाव आहे, तिथे पण फॉलो करा. तर मित्रांनो अशी होती आजची व्हिडिओ, आजची परिस्थिती अशी होती धंद्याची, कमाईची. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.